वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल में जगन भाऊ सोनोने की पत्रकार परिषद, विपक्ष को कर्रा जवाब देते हुए जगन भाऊ सोनोने ने क्या कहा, देखते रहिए न्यूज़ मास्टर से रिपोर्ट। प्रथम आज भुसावळ रेस्ट हाऊसला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने विविध संघटनांच्या वतीने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आपण सर्वांना माहिती आहे की आत्ताच मी या ठिकाणी दुर्गेशशी फोनवरती बोललो। दुर्गेश ठाकूरला मी सांगितलं की गायत्रीताई भंगाडे कोर्टाच्या कामानिमित्ताने कोर्टामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना इकडे येऊ देऊ नका, आता राहुल बोरसेला मी पाठवलं। त्याच्यानंतर सर्व नगरसेवकांना मी सांगितलं की तुम्ही संतोष भाऊंच्या ऑफिसला थांबा। मी एकटा या ठिकाणी या सगळ्यांना पुरा पाडणारा व्यक्ती आहे। समर्थपणे माझ्या नेतृत्वामध्ये जर ही पत्रकार परिषद आहे तर त्यावेळेस ही माझ्या एकट्याच्या नेतृत्वामध्ये झाली पाहिजे। तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक दोन्ही मेंबर, राष्ट्रवादीचे आपले किरण भाऊ, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी मी एक सांगतो की आत्ताच या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये पत्रकार परिषद जी आहे गोबेल्स नगरसेवकांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे। लायक नसलेल्या नालायक लोकांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपलेली आहे। भ्रष्टाचारी लोकांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपलेली आहे आणि आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे। परंतु या ठिकाणी जे आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोकांनी मुद्दे मांडले, पाणी टंचाईच्या बाबतीत काही मुद्दे मांडले, काही या ठिकाणी जे आहे इतर संदर्भात काही अमृत योजनेच्या संदर्भात काही मुद्दे मांडले। त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे की अशा पद्धतीने या ठिकाणी पत्रकार परिषद मुक्त शहर असे काही मुद्दे मांडलेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी 10 तास आम्ही मीटिंग चालू, अशा पद्धतीने या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की या सर्वांचा समाचार या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे की सर्वप्रथम या ठिकाणी भुसावळ शहराच्या जनतेने अत्यंत सामान्य गरीब घराण्यातली मुलगी गायत्रीताई भंगाडे, संतोष भाऊ चौधरी माजी आमदार, भावी कॅबिनेट मंत्री, भावी आमदार यांच्या नेतृत्वावर भुसावळकर जनतेने विश्वास ठेवून या ठिकाणी 5 वर्ष संतोष भाऊ चौधरींच्या हातात सत्ता दिलेली आहे। भुसावळ शहराची सत्ता संतोष भाऊ चौधरींच्या हातामध्ये या ठिकाणी दिलेली होती आहे आणि 5 वर्षासाठी भुसावळकरांनी सत्ता दिलेली आहे। कारण भुसावळ शहराच्या जनतेला माहिती आहे की पाण्याचा टंचाईचा प्रश्न कोण सोडू शकतो, तर संतोष भाऊ चौधरी। रस्त्याचे प्रश्न कोण सोडू शकतो, तर संतोष भाऊ चौधरी। भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी 15 वर्षामध्ये या ठिकाणी काय झालं? अरे तुम्ही 15 वर्षाचं या ठिकाणी आधी हिशोब द्या। 15 वर्षाचा हिशोब द्या तुम्ही भुसावळकर जनतेला। भुसावळकर जनता लाखोंच्या हजारोंचा या ठिकाणी तुमच्याकडे हिशोब मागते। हिशोब द्या म्हणून आक्रोश मोर्चा आमचा हजारोंचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे की तुम्ही 15 वर्षाच्या आधी हिशोब द्या। 4 वर्षाचा हिशोब मागताय, 4 महिन्याचा तुम्ही या ठिकाणी हिशोब मागताय। अरे भुसावळकर जनता तुम्हाला 15 वर्षाचा हिशोब मागते। 15 दिवसानंतर या ठिकाणी पाणी टंचाई होते। 15 दिवसानंतर पाणी मिळतंय। पाणी 15 दिवसानंतर आमच्या आया बहिणींना मिळतंय। 2-2 वाजेपर्यंत आमची आया बहिणी या ठिकाणी पाणी भरते। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आणि वरतून तुम्ही या ठिकाणी म्हणताय 15 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही लोकांनी किती मिटिंगा तहकूब केला, या प्रश्नाचं उत्तर मला द्या। 4 महिन्यामध्ये मिटिंगा तहकूब होत आहे तुमच्या राजकीय दबावापोटी, तुमच्या हुकुमशाहीमुळे, तुमच्या सामूहिक गुंडगिरीमुळे, तुमच्या राजकीय दबावामुळे। आणि 4 महिन्यासाठी बिचारे निवडून आली बाई गायत्रीताई, तिलाही सत्ता करू दिली नाही, खुर्चीवर बसू दिलं नाही। तुमचं एकमेव ध्येय होतं की संतोष भाऊ चौधरींची जी सत्ता जनतेने या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या माध्यमातून जे भुसावळ शहरामध्ये निर्माण केली, ते सत्ता उलटून टाकायची। एका सामान्य गरीब घराण्यातली पोरगी एका मंत्र्याच्या बायकोला पाडते, याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही बेशुद्ध आहे, शुद्धीवर आलेले नाहीये। या ठिकाणी तुम्ही निका जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मंत्री महोदय, तुमचे सगळे चिल्ले पिल्ले होशमध्ये या 15 वर्ष झाली तुम्ही हिशोब दिलेला नाहीये। एका मंत्र्याच्या बायकोला, करोडपती मंत्र्याच्या बायकोला, बुद्धिभर पुंजीपती भांडवलदार पैशावाले नगरसेवकांच्या टीमला जेव्हा पराभूत झालं, पाणी पाजलं भुसावळकर जनतेने, तेव्हा या लोकांना जे आहे 4 महिन्याची गोष्ट तुम्ही करता।
4 महिन्यामध्ये त्या बाईला नगराध्यक्ष पदावर तुम्ही सुखाने जगू दिलं नाही, बसू दिलं नाही. संतोष भावना या शहरामध्ये काहीतरी एक जबरदस्त विकासाची क्रांती करायची होती. ते क्रांती विकासाचे तुम्ही या ठिकाणी संतोष भाऊंचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी, ते काहीतरी त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही भुसावळकर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय. भुसावळकर जनतेच्या जनादेशाला तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्ही या ठिकाणी नख लावलेला आहे. भुसावळकर जनता हे विसरणार नाहीये. तुम्ही याच्यानंतर करोडो रुपये खर्च करा. आज तुम्ही या ठिकाणी 8,000 मतांनी पडणारे होते, परंतु त्या माध्यमातून ईव्हीएम बाकीचं रिलायन्स जे काही तुमचे घोटाळे आहेत, मतचोरी आहे, ते मतचोरी त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आम्ही या ठिकाणी थांबवली संतोष भाऊ चौधरींनी. आणि 2000च्या निर्णयाने पुढे भविष्यात तुम्ही मतचोरी जरी करण्याचा प्रयत्न केला तरी 20,000 मतांनी तुमचा पराभव अटल आहे. काय तुम्ही गोष्ट करता? वादळ वारा तुफान पाऊस, पाणी टंचाईसाठी अशी कारणं तुम्ही देता. वादळ वारा तुफान पाऊस का 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस आला नाही का? 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस आला नाही का? भुसावळकर जनता तुम्हाला प्रश्न विचारते आहे. 15 वर्ष काय तुम्ही काय मारली? 15 वर्ष का तुम्ही झोपलेले होते? 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस या ठिकाणी आला नाही का? किती 15 वर्षामध्ये मिटिंगा तुम्ही तहकूब केला? किती विकासाच्या प्रश्नावरती तुम्ही या ठिकाणी भांडले? सांगा ना मला तुम्ही. वादळ वारा तुफान, पाणी टंचाई, काय या ठिकाणी वगैरे पाईपलाईन फुटते, काय या ठिकाणी जे आहे पाणी मिळत नाही, अशी कारणं देता. अरे निसर्गाच्या आड लपताना तुम्हाला लाज वाटत नाही का? निसर्गाच्या आड तुम्ही लपता. निसर्गाच्या आड जर तुम्ही या ठिकाणी जर लपत असाल तर हे योग्य नाहीये. कुठे कुठे तुम्ही लपणार आहे? अरे तोंड दाखवायला तुम्हाला जागा नाहीये. तोंड दाखवायला भुसावळकर जनतेसमोर तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाहीये. काय पत्रकार परिषद शहर मुक्त करणार आहे तुम्ही? पत्रकार परिषद शहर मुक्त? 15 वर्षामध्ये किती पत्रकार परिषदा घेतल्या? 15 वर्षामध्ये तुम्ही काय जबाब दिला? काय तुमची काउंटेबिलिटी आहे? काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे भुसावळ शहराच्या जनतेच्या संदर्भात? 15 वर्षामध्ये तुम्ही काही केलेलं नाहीये. 4 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी करणार होतो, तेही तुम्ही करू दिलेलं नाहीये. पत्रकार परिषद शहर मुक्त, 10 तास मीटिंग. अरे बाळा, 10 तास मीटिंग काय घेतो रे? 24 तास मीटिंग घे. 15 वर्ष मिटिंगा घेतल्या, ठराव केले, सगळे धुडकात पडलेले आहेत. तक्रारीच्या गोष्टी करतो. कसल्या तक्रारी? कुठल्या तक्रारी? तक्रारी तर तुम्ही केल्या 4 महिन्यामध्ये त्या सामान्य गरीब नगराध्यक्ष बाईंच्या विरोधात. खुर्चीवर बसू दिलं नाही. सगळा भुसावळ शहर जनता हे सगळं पाहते. 24 तास जरी तुम्ही मिटिंग चालवल्या ना तरी भुसावळकर जनता तुम्हाला माफ करणार नाहीये. आचारसंहिता आहे म्हणे. एक नगरसेवक म्हणाला आचारसंहिता आहे. कसली आचारसंहिता आहे? 15 वर्ष आचारसंहिता होती का? 4 महिने जे तुम्ही आमच्याकडे कार्ड सगळ्या भुसावळकर जनतेने सामान्य गरीब महिलेला दिले, खुर्चीवर बसवलं. आचारसंहिता 15 वर्ष का आचारसंहिताच होती? कुठे वीज, रस्ते, पाणी वगैरे कुठे आहे? 15 वर्ष तुम्ही अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम झालं म्हणे. काही नगरसेवक म्हणाले 15 या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम झालं. 15 वर्षामध्ये सगळ्यांनी पाहिलं. पहिल्या टप्प्याचं काम मी तुम्हाला सांगतो काय झालं. पहिल्या टप्प्याचं काम हे झालं की भुसावळहून जळगावला जाताना 15 वर्षापासून जे या ठिकाणी पाईप पडलेले आहेत, गेल्या तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीपासून जे पाईप इथे आलेले आहेत, ते भुसावळ ते जळगाव जाताना जे पाईप पडलेले आहेत ते सगळे पाईप भुसावळकर जनता बघते. आता पत्रकार परिषद ऐकतील, उद्या परवा ते पाईप गायब करून टाकतील. ते पाईप हे अमृत योजनेचं तुमचं काम. अरे अमृत योजना जर तुम्ही या ठिकाणी राबवली, पहिल्या टप्प्याचं काम जर केलं, एक तरी पाण्याची टाकी दाखवा. निर्लज्जांनो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं वक्तव्य करताना. पाण्याची टाकी दाखवा. अरे बंधाराही कोणाचा आहे? रेल्वेचा बंधारा. रेल्वेच्या बंधाऱ्यातून आम्हाला पाणी येतं. जसं हातनूर मधून या ठिकाणी आवर्तन येतं, त्या पद्धतीने या ठिकाणी रेल्वेच्या बंधारा. दिल्लीमध्ये तुमची सत्ता, मुंबईमध्ये तुमची सत्ता, गल्लीमध्ये तुमची, भुसावळमध्ये सत्ता, सगळीकडे तुमची सत्ता होती ना 15 वर्ष. काय दिवे लावले तुम्ही? काय केलं तुम्ही? दाखवा ना मला. एक तरी या ठिकाणी जे आहे ते पाण्याची टाकी दाखवा. अरे